जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या रविवारी म्हणजे 16 मार्च 2025 रोजी बिट्टल शेळीपालन क्षेत्रातला एकंदरीत महाराष्ट्राच्या सर्व शेळीपालन क्षेत्रातला हा एक मोठा कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे. बिट्टल शेळ्यांची भव्य स्पर्धा व प्रदर्शन असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. आपण मागचे बरेच दिवस झालं आपण या कार्यक्रमाबद्दल आपल्याला आपल्या चॅनलवरून असो किंवा इतर माध्यमातून या कार्यक्रमाबद्दल सर्व शेळीपालकांना, सर्व महाराष्ट्रातील शेळीपालकांना माहिती देण्याचं आपण काम करत होतो आणि सर्वांना आपण आवाहन केलं होतं की या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद द्या, मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित राहा. आणि खरोखर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. फार मोठा, अपेक्षेपेक्षा फार मोठा प्रतिसाद आपण या कार्यक्रमाला दिलेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं इथं सर्व शेळीपालक उपस्थित होते की ती संख्या बघून खरोखर आम्ही सुद्धा भारावून गेलो होतो. आपल्या चॅनलचे सुद्धा बरेच सबस्क्रायबर असतात, आपले जे व्ह्यूअर्स आहेत तिथं आलेले होते. त्यांनी माझी तिथं गाठ भेट घेतली आणि थोडा का वेळ का होईना आपण एक दोन शब्द का होईना एकमेकाशी बोलू शकलो. त्याच्याबद्दलही आपल्या सर्वांचा धन्यवाद आहे. आणि मी क्षमा मागतो जर गडबडीत, तिथंही माझं व्हिडिओ बनवण्याचं काम चालू होतं, त्यामुळे गडबडीत जर मी कोणाला वेळ देऊ शकलो नसलो किंवा व्यवस्थित बोलणं झालं नसेल तर मित्रांनो कृपया राग मानू नका. कार्यक्रमाचीच गडबड होती की मी स्वतः तिथं पोहोचायला मला वेळ झाला होता. कार्यक्रम सुरू झाला आणि मी त्याच्यानंतर एकदा थोड्या वेळानं आलो. त्यामुळे माझी थोडी तिथं धांदल उडाली होती व्हिडिओ करताना. त्या धांदलीत जर आपल्याशी भेटणं झालं नसेल किंवा व्यवस्थित बोलणं झालं नसेल तर त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागतो. आणि एका गोष्टीसाठी क्षमा मागतो मित्रांनो की हा व्हिडिओ बनवायला फारच वेळ गेला. जवळजवळ एक 4 दिवस झालेत आता तो आपला कार्यक्रम पार पडून, पण अजून मी व्हिडिओ बनवला नव्हता. तो जवळपास पूर्ण दिवसभर कार्यक्रम चालला होता, त्यामुळे फार मोठा व्हिडिओ होणार होता. त्याला बसून त्यातले महत्त्वाचे गोष्टी बाजूला काढून कट करून मग आपल्याला व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं. पण इथं दुसऱ्या दिवशी मी आलो आणि आपल्या फार्मवर कामाला लागलो, कारण सध्या आपल्या फार्मवर लेबर नाही आहे. महिना दीड महिना होत आला की कामगार नाही आहे. आपण स्वतः सगळं फार्म बघत आहे. आपला फार्म हे आपण सुरू करताना हे डोक्यात धरूनच गेलो होतं की पूर्ण काही लेबरच्या या भरोशावर केलं नव्हतं. आपल्याला स्वतःला सुद्धा करावं लागेल, कारण लेबर आज आहेत उद्या नाही थांबतात नाही थांबतात. पण त्याच्यामुळे कदाचित इथं थोडंसं उशीर होत आला आहे. चला, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेळीपालकांना एक विनंती करतो, जर आपल्या नजरेत आसपास कुठं लेबर असेल, जोडपं वगैरे इथं राहण्यासारखं, आपल्या शेळ्या आहेत, देशी गाई आहेत, त्यांच्यासाठी इथं राहण्यासाठी वगैरे सोय आहे. त्यांना फक्त देशी गाई बघायची असतील ते काम करणार असेल तसं चालेल, फक्त शेळ्या बघणार असेल तसे चालेल, किंवा दोन्ही काम करायला तयार असेल तर तसेही आपल्याला चालतील. जर तुमच्या माहितीत असतील तर माझा संपर्क क्रमांक सर्वांच्याकडे आहेत, तर मला संपर्क साधावा नक्की. चला, आता आपला मूळ मुद्द्यावर परत येऊया मित्रांनो. आपला जो भव्य दिव्य कार्यक्रम झाला त्याचा व्हिडिओ आता आपण बनवत आहोत आणि हा लवकरच आपल्या चॅनलवर येईल. बघूया आता हा व्हिडिओ किती मोठा बनतो मित्रांनो. कदाचित 1 किंवा 2 भागात बनावं लागेल. तर त्या हिशोबानं आपण हा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. फार मोठा आणि फार चांगला प्रतिसाद दिला आणि अशा प्रतिसादामुळे आपल्याला असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेत राहण्याची प्रेरणा मिळते आणि असे कार्यक्रम होत गेल्याने आपल्या शेळीपालन क्षेत्राला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बळकटी येणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन असे कार्यक्रम करत राहिलो तर नक्कीच आपल्या सर्वांची प्रगती होणार आहे. तर मित्रांनो, चला पाहूया हा कार्यक्रम कसा झाला. सुरुवातीच्या उद्घाटन समारंभापासून अगदी शेवटपर्यंत हा कार्यक्रम कसा झाला. आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, एवढ्या मोठ्या संख्येत इथं प्राणी आलेले होते. बिट्टलचे सर्व काही प्राणी इथं फार मोठ्या संख्येत आलेले होते. अगदी प्रत्येक गटात आपले गट पुढीलप्रमाणे बनवलेले होते. एक होता आदंत गट, मेल आणि फिमेल. दुसरा होता 2 दाती गट, मेल आणि फिमेल. तिसरा होता 4 आणि 6 दात एकत्र, मेल आणि फिमेल. आणि शेवटचा होता 8 दाती, मेल आणि फिमेल. असे मेलमध्ये 4 गट आणि फिमेलमध्ये 4 गट, असे 8 गट बनवलेले होते. पण मित्रांनो, संख्या एवढ्या जास्त प्रमाणात झाली होती की 2 दाती मेल आणि फिमेल इथंपर्यंतच आपली स्पर्धा झाली. पुढचे 4 गट घेता आले नाही आहेत, कारण अगदी संध्याकाळ उशीर झाला. परीक्षकसुद्धा फार मेहनत घेऊन आलेल्या प्राण्यांना तपासणे, त्यांचं निरीक्षण करणे, परीक्षण करणे या गोष्टी करून योग्य निर्णय व्हावा. कारण अगदी अटीतटीचे सामने होते. प्राणी अगदी उच्च दर्जाचे, अतिशय टॉप क्वालिटीचे प्राणी आलेले होते आणि त्यांच्यातला निवडून नंबर काढणे हे फार परीक्षकांना सुद्धा अवघड जात होतं. त्या कारणामुळं या कार्यक्रमात थोडा उशीर होत गेला आणि अपेक्षेपेक्षा संख्या फार मोठ्या प्रमाणात आल्यामुळे सुद्धा उशीर झाला. आता राहिलेले 4 गटसुद्धा नियोजन समितीचं घ्यावं किंवा नाही, किंवा केव्हा घ्यावं असा चाललेला आहे विचार. आमची इच्छा आहे की लवकरात लवकर घ्यावं नियोजन समितीनं, किंवा कारण त्या दिवशी आलेले 4-6 दात किंवा 8 दाती गटातले प्राणी परत गेले, त्यांची थोडीफार निराशा झाली. पण मित्रांनो, निराशा थोडीफार झाली असली तरी आनंद भरपूर मिळाला लोकांना, कारण सर्व प्राणी एका ठिकाणी बघायला मिळाले. सर्व दिग्गज शेळीपालक आपले अगदी उच्च दर्जाचे प्राणी तिथे घेऊन आलेले होते. आणि सर्व जे काही नवीन शेळीपालक होते तुमच्या माझ्यासारखे, ज्यांना हे प्राणी एकाच ठिकाणी बघायला मिळाली, ही एक मेजवानी होती मित्रांनो. आपण जे शेळीपालन करत आहोत ती कुठल्या स्तरावर आहे सध्या आणि आपल्याला पुढं कुठेपर्यंत जायचं आहे, ही सर्व आयडिया हे प्राणी बघून येत होती. मला सुद्धा भरपूर शिकायला मिळालं, नक्कीच तुम्हाला सुद्धा भरपूर शिकायला मिळालं असणार हे सर्व पाहून. तर मित्रांनो, आता फार उशीर करायला नको. आपण हा कार्यक्रम कसा पद्धतीने झाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तशी या कार्यक्रमाची चिंगारी मी तर समजेल लालासाहेब मडके यांनी केली. 10-12 शेळीपालक त्यांनी बोलवले, आम्हाला आमरस तिथं खायला बोलवलं. त्यानंतर मी तिथं असं बोलून दाखवलं गेलं की असा कार्यक्रम प्रत्येक फार्मवर झाला पाहिजे.
मग त्यानंतर मी माझ्या फार्मवर घेतला 30-35 शेळी पालक संपूर्ण महाराष्ट्रातून काका आले. त्यानंतर गणूरबाबा असू द्या, फारुखबाई असू द्या, असे अनेक प्रत्येकाने चालू केलं. त्यानंतर अशी संकल्पना आली की आपण मोठा का कार्यक्रम घेऊ नये. कारण बिटल ही अशी शेळी आहे काका की ही शेळी 5, 6, 7 लिटर पर्यंत दूध देते. त्यांची पिल्लं जन्मतः 6, 6, 7, 7 किलोचे होतात. कमी दिवसात जास्त वजन वाढ, जास्त वजन वाढ तर जास्त मटन. ऍट द एंड शेळी हे मटन मार्केटसाठी म्हणूनच ओळखली जाते. तर याचा जास्तीत जास्त प्रमाणात महाराष्ट्रात प्रचार प्रसार व्हावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर अजून एक दुसरा उद्देश असा की कुठल्याही गोष्टीला ज्यावेळेस मागणी भरपूर असते आणि पुरवठा कमी असतो त्यावेळेस त्यात भेसळ होण्याची शक्यता दाट असते. मग ती भेसळ टाळून खरं बिटल काय आहे हे सर्व लोकांना समजावं आणि त्याचा पाया हा आजचा कार्यक्रम आहे. स्पर्धेसाठी म्हणून भाऊसाहेब ढेबे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्याचे माजी सभापती सुभाषराव जगताप, माजी सरपंच बाबासाहेबांना पानसरे, तिन्ही डाळचे माजी सरपंच माननीय गजानन बापू जगताप, माजी सरपंच अरविंद जगताप, सतीशराव हगारे आणि संजय जगताप, भगवान कदम आणि या शेळी पालन आणि बोकड पालन सर्व शेतकरी बंधू या स्पर्धेसाठी आवर्जून आमच्या गावामध्ये उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी गावातर्फे हार्दिक असं स्वागत करतो. आज या ठिकाणी संयोजकांनी सांगितलं आम्ही डेडिकेटेड बिटल शेळी आणि बिटल बोकड याचं या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं. खूप चांगला असा रोहित आज आपल्या गावामध्ये तुम्ही ही स्पर्धा घडवली. त्यानिमित्ताने आम्हालाही सर्व गावकऱ्यांना आणि या परिसरातील सर्वांना शेळी आणि बोकड कसं पालन करायचं असतं त्याची माहिती मिळाली. नाहीतर आम्ही बघतो आपला एवढं इतकं कोणी त्यावर लक्ष केंद्रित करत नाही. परंतु खूप असं बघण्यासारखा हा कार्यक्रम आहे आणि चांगला स्तुत्य असा कार्यक्रम रोहितने घडवला. त्याच्या सर्व संयोजकांचं, त्याच्या सर्व मित्र परिवाराचं, टीमचं मी खूप असं कौतुक करतो. आणि अशा स्पर्धा आपल्या विभागामध्ये यास काही हरकत नाही आणि त्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. यानंतर बाबासाहेब पानसरे आपले मनोमत व्यक्त करतील. सर्वप्रथम उपस्थित शेळी पालन करणारे तरुण मला अतिशय आनंद आणि याच्यातलं वेगळं पण वाटतं की माझे सभापती सुभाषराव जगताप आणि शेजारी बसलो होतो आणि गजानन बापू होते. विषय असा झाला की शेळी पालन म्हणजे काय आम्हाला आपलं छोटं वाटतं की 10 शेळ्या आहेत काहीतरी असेल. पण कार्यक्रम जबरदस्त आहे आणि जमेची आणि आनंदाची बाजू अशी की ढेबे पाटला सारख्या माणसाचं मार्गदर्शन आणि सुरक्षा कवर तुम्हाला मिळतंय हे मला अतिशय आवर्जून सांगायचं वाटतं. पाटील साहेब तुम्ही भरपूर लांब आलाय. गावातर्फे मी तुमचं अभिनंदन करतो. माझे मित्र धीर काका जगताप, अरविंद जगताप, सतीश सागरे, गजानन बापू जगताप, सुभाषराव जगताप आणि संजयराव जगताप, बच्चू कदम सगळ्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. तरुणांनी काय करायचं कुठलाही धंदा हा मनापासून केला की त्यामध्ये यश येतं ते यावरून दिसतं. आणि माझा पुतण्या रोहित आहे हा माजी सरपंच उपसरपंच आहे म्हणून सगळ्या क्षेत्रात माहिती घेऊन काम करण्याचा त्याला छंद आहे आणि तो काम जो घेतो ते काम अतिशय चांगल्या रीतीने पार पाडतो ही त्याची आदत आहे. तर त्यालाही पुढच्या कामासाठी मी शुभेच्छा देतो. माझे मित्र सुरेश दादा जगताप यांच्याविषयी सरपंच आहेत सध्या त्यांचंही अभिनंदन करतो. तुम्ही एवढ्या लांबून आला तुमच्या कार्याला यश लाभो तुम्हाला सर्वांचं कौतुक करतो अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद जय महाराज. प्रत्येकाला असं वाटेल शेळी पण काका तुम्हाला सर्वांना सांगतो अण्णा इथं आलेल्या शेळ्या त्या कमीत कमी 2 लाख आणि जास्तीत जास्त 5 ते 7 लाख रुपये किमतीच्या शेळ्या आहेत. यांची पिल्लं ही कमीत कमी 30,000 लाख 1.5 लाख रुपये जशी त्याची वंशावळ असेल पाठीमागचं काय त्याचं बघून त्यानुसार त्यांच्या किमती ठरतात. म्हणजे एवढे जे सगळे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय अजून पण शेळी पालन हा म्हणावा एवढा तेवढा प्रोफेशनल मानत नाही. असं कोणी बोलायला गेलं म्हणजे काय लेंग्या जातोय पण त्याच्या मागे गणित काय. आणि दुसरी गोष्ट असं आहे हे जमलेले तर सर्व शेळी पालक करून मित्रमंडळ आहेत. काका एक वेळ म्हणजे असं म्हटलं जातं कोणाची दारू सोडायचं तर हिथं औषध द्या तिथं औषध घ्या पण बिटर शेळीची नशा ही कधी कोणीही सोडू शकत नाही. तो व्यक्ती तो तरुण दिवसभर त्याच्या घरात गोट्यात असं बसून राहील शेळ्यांकडे बघत पण गावात काय चाललंय कुठं काय चाललंय ह्याच्यातलं फक्त मला वाटतं मीच तेवढा असतो राजकारणात नाहीतर बाकी कोणीही नाही. सगळे शेळी पालक हे आपले उद्योग म्हणजे शेती किंवा बाकी काय व्यवसाय आणि शेळ्या त्या सोडून बाकी कुठल्याही नशा उतरत कुठल्याही व्यसन सुटेल
पण शेळी बिटल शेळी पालनाचं व्यसन आणि नशा ही कधी सुटणार नाही. तर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठिकाणी आता माजी सभापती सुभाषजी जगताप हे आपलं भाषण करतील. आज देवी पाटलांचं मी आता बसल्या बसल्या ऐकलं 700 म्हशीचा गोठा आहे कराडला आणि 1000 शेळ्या आहे, शेळ्याने बोकड. की आज जरी इथं कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, पांढरे कपडे घातलेले दिसत असतील, परंतु त्यांचं लक्ष सगळं त्या फार्मवरती असणार आहे. हे व्यवसाय करायचं म्हणजे एवढं सोपं नाही. असा कुठंच नाही असा त्यांनी मशीनचा गोठा बांधलेला होता. त्याच्यासाठी स्विमिंग टँक बाहेर येताना शॉवर ते आता ह्या तर हे संपूर्ण आज आपल्या गावामध्ये जे विठ्ठल गोट फार्म जे प्रदर्शनामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचं मी अतिशय खरोखर तिन्ही डाळीच्या वतीनं कौतुक करतो. आमच्या रोहितने सुद्धा म्हणजे या क्षेत्रामध्ये आताही गावातच त्यांनी ते फार्म टाकलेलं आहे, परंतु दिसत नाही, पण दिसतंय. पण पूर्णपणे त्याचा त्याने छंद त्याला असा तो छंद की त्याला पूर्ण सतत नेटवर्क त्याचा जबर आहे. आणि तो आज या ठिकाणी गावकऱ्यांचं बी सहकार्य आहे आणि चांगल्या पद्धतीने आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज हा प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला. सर्वांना मी तिन्ही डान्सकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ज्यावेळेस आम्ही काकांना सांगितलं की काका आम्ही असा कार्यक्रम आयोजित करत आहोत, तर काकांना अत्यंत आनंद झाला आणि कार्यक्रमासाठी जी काही रक्कम लागेल, कमी पडेल, जास्त होईल, हे म्हणजे मला आवर्जून सांगा. आणि काकांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी 25,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्व बिटल शेळी पालकांकडून काकांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो. काय केलं शेळ्या पाहण्यासाठी आपण मान्यवरांनी त्या ठिकाणी जावं ही नम्रतेची विनंती. महाराष्ट्र राज्य विठ्ठल शेळी समूहाच्या वतीनं आज विठ्ठल शेळी व गोखर भाव खांडेकर यांचं या ठिकाणी शुभागमन. आपापल्या शेळ्या गोखर त्या ठिकाणी
आज सर्व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शेळी पालकांचं या ठिकाणी पुढेच एकदा सहर्ष स्वागत. तालुका इंदापूर जिल्हा पुणे. काही आपणास विनंती आपण सर्व शेळी पालकांना विनंती आपापल्या. मित्रांनो, अशा रीतीने उद्घाटन सोहळा पार पडला आणि आता आपण आपली जी जनावरे आली होती, जे ॲनिमल या स्पर्धेसाठी आले होते, त्यांची व्यवस्था कशी केली होती ते ॲनिमल पण पाहू आणि ती व्यवस्था पण पाहू. अतिशय सुंदर नियोजन ह्या नियोजन समितीनं, कार्यक्रमाच्या नियोजन समितीनं, विशेषतः रोहित भैया पानसरे यांनी हे त्यांच्या गावातलं जे काही कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं अतिशय उत्तम पद्धतीने केलं होतं. प्रत्येक शेळी पालकाला जेव्हा आपली शेळी किंवा बोकड ज्या आपण असं लांबच्या गावाला स्पर्धेसाठी घेऊन जातो तेव्हा त्याला एक काळजी असते की बाबा आमच्या जनावराची तिथे व्यवस्था कशी होणार आहे, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी असेल, त्याला बांधण्यासाठी सावली असेल का नसेल, तिथं त्याला पुरेसा आराम मिळेल का, किंवा जनावर ताण घेणार नाही, ताण घेतल्यामुळे पुढे जाऊन ते आजारी पडू शकतं. या सर्व गोष्टींची काळजी हा प्रत्येक शेळीपालक घेत असतो आणि हा त्रास कोणत्या शेळीपालकाला होऊ नये याची काळजी या नियोजन समितीनं आणि रोहित भाई यांनी घेतलेली होती असं इथं पाहण्यास मिळालं आम्हाला. आणि हे पाहून खरंच खूप आनंद झाला की प्रत्येक जनावराची, प्रत्येक ॲनिमलची इथं बांधण्यासाठी, त्याला खाण्यापिण्यासाठी आणि त्याला सावलीत उभारण्यासाठी फार छान उत्तम व्यवस्था केली होती. मित्रांनो, आता तुम्ही ही बिटलचे एकापेक्षा एक असे उत्तम दर्जाचे प्राणी पाहत आहात. ही शेळी असू दे, याच्यापूर्वीची शेळी, किंवा हा जो महाराष्ट्रातला फेमस असा गोल्डी बोकड आहे, किंवा इतरही जे प्राणी आले होते. आता हा तर पूर्ण कळप पाहू शकता, अतिशय सुंदर कळप बिटल शेळ्यांचा. खरंच जे कोण इथं प्रत्यक्ष पाहायला आले होते त्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे हे ॲनिमल्स होते. आणि बिट्टल म्हणजे नक्की काय मित्रांनो ते हे प्राणी पाहून कळत होतं. जे आत्ता आपण बिट्टल शेळीपालक किंवा शेळीपालक जे शेळीपालन करतोय आणि जे प्राणी आपण खरेदी विक्री करतोय त्यांची जी आपण सांभाळतोय ते प्राण्यांची क्वालिटी, आणि हे जे इथं स्पर्धेसाठी आले होते यांची क्वालिटी आपण जर तुलना केली तर आपण कोणत्या आता लेवलला आहोत ते एक लक्षात येत होतं मित्रांनो. हां, मी असं म्हणत नाही प्रत्येकानं ह्याच क्वालिटीचे आणि एवढ्याच उच्च क्वालिटीचे, उच्च दर असणारे प्राणी सांभाळावेत, कारण प्रत्येकाला ते शक्य नाही मित्रांनो. पण आपलं शेळीपालन एक दिवस आपल्याला ह्या दर्जाला उंचवायचं आहे, हे ध्येय जरी समोर ठेवून आपण कार्य करत राहिलो तर नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि आपण हे उद्या अशा स्पर्धेत भाग घेऊन आपल्याही प्राणी, ॲनिमल या स्पर्धेत नंबर काढतील ही आशा आपण नक्कीच बाळगू शकतो मित्रांनो. तर पहा मित्रांनो, एकापेक्षा एक सुंदर जनावर आपल्याला पाहायला मिळत आहे तिथं, आणि त्यांची सुंदर पद्धतीने केलेली व्यवस्था हे एक समाधान होतं खरं तर. कारण प्रत्येक शेळीपालक आपली जनावर इथं बांधून आपल्या गटाप्रमाणे ज्या जनावरांचा क्रमांक येईल त्यांना जे समोर मंडप दिसत आहे तिथं रिंगण आहे, त्या रिंगणात त्या जनावरांना घेऊन जात होता स्पर्धेसाठी. जर 2 जाती जनावरांची स्पर्धा असेल तर आपण जे एकूण जनावरं आणले त्यातील फक्त 2 जाती जनावरं त्या रिंगणात घेऊन जाते, इतर जनावरं इथं सावलीत थांबत होती. आणि इथं व्यवस्थित व्यवस्था असल्यामुळं त्यांना कोणतीही काळजी करण्याचं कारण नव्हतं. समोर जे आपल्याला मंडप दिसत आहे मित्रांनो पलीकडच्या मैदानात, तिथं ही स्पर्धा पार पडत होती आणि इथं आपली सर्व जनावरं विश्रांती घेत होती. खाण्यापिण्याची व्यवस्था प्रत्येक शेळीपालकाने स्वतःची सुद्धा केलेली होती इथं, आणि जनावर सांभाळण्यासाठी सुद्धा त्यांच्या सोबत बरेच व्यक्ती इथं आलेले होते. या उत्तम नियोजनामुळे इथं आलेल्या प्रत्येक शेळीपालक, स्पर्धक असो किंवा पाहण्यासाठी, अगदी समाधानाने त्यानं या कार्यक्रमाचा आनंद घेतला व आपल्या गावी परतला. चला तर मित्रांनो, मग ह्या पहिल्या भागाचा इथं शेवट करू. पुढील भागात आपण प्रत्यक्ष रिंगणात परीक्षकांनी प्राण्यांचे परीक्षण कसे केले, कशा पद्धतीने तिथं स्पर्धा पार पडली हे पाहणार आहोत. आणि आत्ता जो आपण समोर पाहत आहोत तो महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असा बिटलचा बोकड गोल्डी, मनोहर बोरकर, ज्यांना आम्ही प्रेमाने धनुभाऊ बोरकर म्हणतो, त्यांचा हा बोकड आहे. आणि महाराष्ट्र बिटल क्षेत्रात ज्यानं स्वतःचं नाव आणि त्याच्यापासून उत्पत्ती झालेल्या पिल्ल्याने त्याचं नाव रोशन केलेलं आहे असा हा एक बोकड आहे मित्रांनो. हा भाग 1 होता आपल्या व्हिडिओचा, आणि याच्या पुढचा जो राहिलेला व्हिडिओ आहे आपल्या भाग 2 मध्ये येत आहे लवकरच, तर तो भाग पाहायला विसरू नका. आत्तापर्यंत पाहिलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला, आणि ह्या व्हिडिओला तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, भाग 2 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.